आपल्याला 7 मेला मतदान आहे. 5 मेला मतदान प्रचार थांबेल. शेवटच्या आठवड्यात आपले बरेचसे सभांमध्ये प्रचार सभांमध्येच वेळ जाईल. त्यामुळे आत्ता पहिला राऊंड आज आपण मला वाटतं 9 तारखेला आहोत, 10 तारीख आणि उद्या 11 तारीख. उद्या ईदचा सण झाल्यानंतर 12 ते 17 या 5 दिवसात आपल्या बूथ कमिट्या आणि त्या गावातले नेते यांनी 12 तारखेला एकत्रित बसावं. सगळ्या बूथ कमिटीच्या सदस्यांना बोलवावं, गावातल्या सगळ्या नेत्यांना बोलवावं, महिलांना बोलवावं, शिवसेना काँग्रेस पक्षाच्या त्या गावातील नेत्यांना बोलवावं आणि प्रचार कसा करायचा याची रूपरेषा 12 किंवा 13ला आखून तयार करावी आणि 13 पासून आपण घरटी प्रचार सुरुवात करावा. आपले उमेदवार अर्ज भरतील, 15-16ला कधीतरी ते मुहूर्त काढतील. त्यानंतर एकदा उमेदवार म्हणून झाल्यानंतर आपल्याकडे काही ठराविक गावांना भेटी देतील. सगळ्या गावांना भेटी देणं शक्य होणार नाही. त्यामुळे मोठ्या गावात लहान गावं आणण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, पण त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 दिवस दिले तर 18 दिवस असे गेले. साधारणपणाने 17 तारखेला त्यांनी 17 तारखेपर्यंत अर्ज भरला तर आपल्या हातात साधारणपणे पुढचे 13 दिवस राहतात आणि त्याच्या पुढचे 7 दिवस राहतात, 5 दिवस. म्हणजे साधारणपणाने 18 दिवस हे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचं काम होणार आहे. त्यामुळे सगळीकडे ते पोचतील या गैरसमजात आपण राहायला नको आणि हट्टही करायला नको. सत्यजित आबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, आपल्याला ते काय अपरिचित नाहीत. त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर आमदार होते. फार चांगली कारकीर्द त्यांनी शाहूवाडीचे प्रतिनिधित्व करताना घालवलेली आहे. त्यानंतर सत्यजित आबा 2 वेळा तिथं विधानसभेवर निवडून आलेले. त्यांना उमेदवारी शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब यांनी घोषित केल्यानंतर प्रचंड उत्साह शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात चांगलं उत्तम मताधिक्य मिळेल. आपली जबाबदारी देखील आपण शाहूवाडी पन्हाळ्याच्या कमी पडणार नाही ही आपल्या सगळ्यांची आहे. आपण मागच्या 2 वेळाचे टर्मचे अनुभव घेतले. फार काही विशेष आपल्या मतदारसंघात शाहूवाडीपासून ते शिरोळपर्यंत झालं असं आम्हाला कधी आढळलं नाही. आपला पेठ सांगली रस्ता आहे, त्यातही काही कुणी पुढाकार घेतला असं नाही. अनेक दिवस आम्ही मागण्याच करत राहिलो. अनेक निवेदनं शहाजी बापूंनी, वैभव शिंदेनी, आष्ट्यातल्या लोकांनी, इस्लामपूरच्या लोकांनी, डिग्रजच्या लोकांनी, तिकडं आपल्या सांगलवाडीच्या तिकडच्या लोकांनी, सगळ्यांनी अनेक आंदोलनं केली. पण या रस्त्याचा नंबर आत्ता निवडणूक सुरू व्हायच्या आधी थोड्या दिवसापूर्वी लागला. म्हणून असं काही विशेष काम या लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारचं खासदारांच्या माध्यमातून झालंय असं मला तरी दिसत नाही. कदाचित मी कमी ज्ञानी असेल, पण मला असं ठळक काही विशेष काम झालेलं दिसत नाही. आणि म्हणून सत्यजित आबांच्या उमेदवारीतनं या लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा होईल प्रभावीपणाने, कशा पद्धतीनं आपल्याला केंद्रीय योजना आपल्या दारापर्यंत पोचतील आणि देशाच्या संसदेत तुमचे आमचे प्रश्न प्रभावीपणानं मांडणं जे गरजेचं आहे ते अतिशय साध्या सोप्या भाषेत सत्यजित आबा मांडू शकतील. विधानसभेचा 10 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. आपल्या सगळ्यांची गरज आहे की आपण शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका कन्व्हिन्स करून सांगणं. माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी वेगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत, त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. मी बाहेरच्या मतदारसंघात या सगळ्या मुद्द्यांवर भाषणं करतोय अलीकडे. आपल्या सगळ्यांना मात्र मागच्या विधानसभेच्या
लोकसभेच्या वेळी तुमच्या बूथवर किती मतदान झालं, 2 उमेदवार होते त्यांना किती मतं पडली, आणखीन कोण उमेदवार होते त्यांना किती मतं पडली, याचा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथचा अभ्यास करा, आपल्या गावचा अभ्यास करा, आपल्या वॉर्डाचा अभ्यास करा आणि कोणती मतं कुठं गेली, त्यांच्याबरोबर कोण आपल्या वॉर्डातलं बूथवरचं काम करत होतं, कोणत्या बूथवर वॉर्डामध्ये दुसऱ्या उमेदवाराचं काम कोण करत होतं, आपण कुणाचं काम केलं, आपण ज्यांचं काम केलं त्यांना चांगली मतं पडली. शिराळ्यातही मानसिंग भाऊ आणि आपल्या तिथल्या पक्षाने काम केलं, त्यांनाही चांगली मतं पडली. पण आता बदल झालेला आहे. आपला नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं महाआघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेला आहे. आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं. तुमचे कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही. ते आले घरात बसले आम्ही काय करू, तसला धंदा जरा बंद करा. अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका, तुम्ही घराच्या बाहेर जावा, कळलं का. पण त्यांना चहा पाजत बसायचा धंदा. आता इलेक्शन चालू आहे, इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच, तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर. आणि आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे. त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा. आपण या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांनी काय कमी केलं हा भाग सोडून देऊ. आपण त्याला फार महत्त्व देऊन त्यांचाच प्रचार आपण करायची गरज नाही. पण या देशात भारतीय जनता पक्षाने ज्या मगासपासून सांगितलेले मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे तुम्ही लोकांना सांगितले पाहिजेत. आणि आपल्या सर्वांच्या मध्ये काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढलाय, तो फार चांगला जाहीरनामा काढलाय. त्यामध्ये महिलांना विशेष सवलती आहेत, 30 लाख नोकऱ्या केंद्र सरकारच्या रिक्त जागा आहेत त्या लगेच भरणार असं आश्वासन आहे. त्यातल्या 50% जागा महिलांना देणार, म्हणजे 15 लाख महिलांना नोकरी देणार. आशा वर्कर आणि अंगणवाडीला केंद्र सरकार जे मानधन किंवा पैसे देतं ते दुप्पट करणार. शेतीमालाच्या किमती ठरवण्यासाठी आणि त्यांना आधारभूत किंमत देण्यासाठी नवी चांगली व्यवस्था निर्माण करणार. त्याचबरोबर आयात निर्यातीचं शेतीमालाचं धोरण आणि या बाबतीत बरेच चांगले उल्लेख त्यांनी केलेले आहेत. या देशामध्ये शहरात देखील मनरेगा नावाची योजना चालू करणार. इचलकरंजीत असेल, इस्लामपुरात असेल, आष्ट्यात असेल, कुठल्याही नगरपालिका एरियात आता मनरेगा नावाची एक वेगळी योजना ते चालू करणार आहेत. त्याचबरोबर या देशामध्ये महागाईला आळा बसण्यासाठी एक वेगळं मेकॅनिझम करणार आहेत. आज आपण जेवायला बसलो तर अन्नधान्यावर देखील टॅक्स बसवल्यामुळं आपल्या ताटात केंद्र सरकारचा प्रतिनिधी देखील 18% हिस्सा घेऊन जातो, जेवण करून जातो, अशी परिस्थिती झालेली आहे. परवा लाईटचं बिल वाढलं. 300 युनिट ज्या घरात वापरले जातात त्यांना 10,000 रुपये जास्त भरावे लागणार आहेत जास्तीचे. आणि GST 18% आहे. देशावर कर्ज 210 लाख कोटी रुपयाचं आता झालेलं आहे, जे आपल्या मनमोहन सिंगांच्या काळात 56 लाख कोटीचं होतं. आता हे कर्ज फेडण्यासाठी GST 18%ची 21% मोदी साहेबांनी निवडणुकीच्या नंतर केली तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण कर्ज फेडायचं आहे. आज तुम्हाला मी काल परवा एक कोल्हापूरला उदाहरण दिलं की तुम्हाला बँकेचे SMS येतात. राजाराम बापू बँकेत तुमची खाती असतील तर बँक तुम्हाला SMS पाठवते की विठ्ठल तात्या तुमच्या खात्यातनं 3,000 रुपये गेले. मग तेवढं वाईटही वाटतं आणि SMS बघावा लागतो. असे जे SMS तुम्हाला येतात ते SMS हे 18 रुपये बँक त्याला चार्ज करते. माणिकराव पाटील बाजूला बसले आहेत बँकेचे डायरेक्टर, 18 रुपयेच आहेत. 18 रुपये जर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून SMS आम्ही पाठवतो तुम्हाला म्हणून जात असतील तर 18 गुणिले 12 एवढे पैसे
तुम्हाला SMS पाठवण्याचे, पैसे आपलेच, आपणच काढतो आपणच घालतो, पण त्यांचा SMS 18 रुपये गुणिले 12. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अशी किती खाती आहेत माहिती आहे का? 50 कोटी खाती आहेत, 50 कोटी. अभिजित इंजिनियर आहे, अभिजित 50 कोटी गुणिले 18 गुणिले 12 किती पैसे झाले आम्हाला सांगा कॅल्क्युलेट करून. 50 कोटी गुणिले 12 गुणिले 18, 12 महिने आणि 18 रुपये दर महिन्याला. एवढे पैसे स्टेट बँक एक कमवते. राजारामबाबू बँक किती मिळवतात मला माहीत नाही, पण बँक ऑफ इंडिया आहे, सगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये कोट्यावधीची खाती आहेत, त्यांच्याकडून हे पैसे गोळा केले जातात. तुम्ही क्रेडिट कार्ड घेता, ATM वर जाता, पैसे काढता, क्रेडिट कार्ड घेता, पेमेंट करता, क्रेडिट कार्ड वापरलं 2% फी आहे, पैसे आपलेच. सेवेला अर्धा टक्का वगैरे जगात आहेत रेट, आपल्या देशात 2% आहेत. का तर 210 लाख कोटी रुपयाचं जे कर्ज आहे त्या कर्जात देशातल्या धनिकांना, श्रीमंतांना, उद्योगपतींना 25 लाख कोटी रुपयाच्या सवलती, कर्जमाफ्या दिलेल्या आहेत. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडलेला आहे तो भरून काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आलेले. मगाशी चिमण भाऊ आणि मी बोलत होतो, इस्लामपुरातल्या दुकानाला इचलकरंजीतनं कपडे, हिवाळी आता थंडी आहे म्हणून कपडे आणून ठेवले. आता थंडी पडल्यावर माणसं कपडे घेणार, पावसाळा यायच्या दरम्यान छत्र्या घेणार, पण ऑर्डर आधीच द्यावी लागते. ते तुमच्या दुकानात जर माल आला आणि तुम्ही त्याला 45 दिवस, आता कसं आहे विकल्यावर पैसे देतो आपण, त्याचाच विक्री होत नसते, तो आपल्या दुकानात ठेवतो, हा आपलं नशीब, त्याचं नशीब, आपण त्याला ठेवायला देतो. तुम्ही दुकानदार मालाची विक्री केल्यावर ते पैसे नंतर देता बरेचसे. जर आता 45 दिवसात तुम्ही त्याचे पैसे दिले नाहीत आणि तुम्ही ठेवले तर जी रक्कम राहील, नंदू पाटील पोकर्णीकर, जी रक्कम राहील त्याच्यावर इन्कम टॅक्स बसणार आहे, 30% 33% काय असेल तो. म्हणजे या देशात आता एकच धंदा चांगला राहिलाय नानासाहेब पाटील, NR पाटील वकील, तो म्हणजे वकिलीचा धंदा. त्याच्यावर काही GST बहुतेक नाहीये. चपलावर GST, साडीवर GST, तांदळावर GST, तुम्ही म्हणाल त्याच्यावर GST. का तर देशावर कर्ज चढले ते उतरवण्यासाठी. मगाशी आम्ही शिराळ्याला होतो, त्या विराज नाईक, हा इथं आहेत की, विराज नाईकांना काल बाळ झालं. म्हणजे आपले मानसिंगराव नाईक भाऊ आजोबा झाले. आता टाळी वाजणाऱ्यांनो ऐका, ते काल जन्मलेलं बाळ आहे, त्याच्या डोक्यावर मोदी सरकारने 2 लाखाचं कर्ज ऑलरेडी काढलेलं आहे. त्याला सांगायला पाहिजे तू जन्मला आहेस, तुझं स्वागत, पण तुझ्या डोक्यावर केंद्र सरकारचं 2 लाखाचं ओझं आहेच. विनोदाचा भाग जाऊ दे. आणि म्हणून या देशात सगळ्याच गोष्टी आता महाग महाग होतील, GSTतनं पैसे जास्त वसूल करण्याची. म्हणून एक जाहीरनामा जो आमच्या मित्रपक्षांनी काढलेला आहे त्यात त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की GSTची व्यवस्था ही आम्ही जरा बदलू, जेणेकरून सामान्य गोरगरीब माणसाच्या दैनंदिन वापराच्या गोष्टींना काही सवलती देण्याचा प्रयत्न आपण करू. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणखीन हळूहळू तुमचं कान डोळे उघडे आहेत, तुम्हाला आणखीन माहिती मिळेल. पण या सगळ्यातून या देशाला बाहेर काढण्याचं काम करत असताना या देशात सगळ्यात मोठा घोटाळा काय झाला आहे हे आधी मतदारांना जाऊन सांगा. मानुगडे पाटलांनी ओझरता त्याचा उल्लेख केला. कंपनीवर एक म्हणजे कायदा केला. कायदा काय केला तर जर पक्षाला कोणी डोनेशन दिलं तर ते कळणार नाही. मग न कळण्यासाठी काय करायचं, स्टेट बँक ऑफ इंडिया एकच बँक,
त्यालाच अधिकार, त्यातल्याच देशातल्या 12 शाखांना का काहीतरी अधिकार आहे. तिथं जायचं आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायचे, इलेक्शन बॉन्ड म्हणून, निवडणुकीसाठी पक्षाला द्यायचे, पैसे धरा असे खरेदी करायचे आणि ती एक सर्टिफिकेट मिळतं, ते आणून पक्षाला द्यायचं आणि मग पक्षाने बँकेत द्यायचं. बँक तेवढे पैसे पक्षाच्या अकाउंटवर पाठवते. म्हणजे कुणालाही कळत नाही की हे पैसे कुणी दिले. या देशामध्ये अनेक लोकांनी जे पैसे दिले त्यात सगळ्यात जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला गेले. जवळपास 10,000 कोटी रुपये त्यांनी गोळा केले. गोळा करायलाही बंदी नाही, आमचं काय म्हणणं नाही, पण कसे गोळा केले ह्याच्यावर धाड टाक, ह्याला आत घाल, त्याला बाहेर काढतो म्हणून आश्वासन दे, त्याला इन्कम टॅक्सची नोटीस पाठव, ह्याला ईडीची नोटीस पाठव. सगळ्या देशातले उद्योजक घाबरून धडाधड तुरुंगात जायच्या आधी पैसे दिले, बाहेर पडल्यावर पैसे दिले आणि तुरुंगात असताना बाहेर पडण्यासाठी पैसे दिले. हे सगळं रेकॉर्डवर आल्यावर सुप्रीम कोर्ट चिडलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते जाहीर करा. आता जाहीर झाले. एक एक स्टोऱ्या भारताच्या, स्वतंत्र भारताच्या आयुष्यात आणि इतिहासामध्ये एवढा मोठा देशातल्या लोकांच्याकडून पैसा गोळा करण्याचा प्रसंग पहिल्यांदा आहे. आज इलेक्ट्रॉल बॉन्ड हा विषय वेगळा आहे, पण आम्ही ज्यावेळी करोनाच्या वेळी लोकांची मदत मागत होतो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, ते आम्ही मुख्यमंत्री निधीत मागवत होतो. देवेंद्र फडणवीस सांगत होते की PM रिलीफ फंडाला तुम्ही पैसे द्या, PM फंडाला. देशात प्रचंड पैसे असे गोळा केले. कुणीतरी माहिती काढली माहितीच्या अधिकारात आणि मग कोर्टात गेले. कोर्टात केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की PM रिलीफ फंडाशी आमचा काही संबंध नाही. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री निधीला, सरकारी मुख्यमंत्री निधीला पैसे मागत होते आणि दिल्लीचे नेते एका खाजगी ट्रस्टला पैसे गोळा करण्यात व्यग्र होते आणि त्यातून त्यांनी खाजगी संस्थेत जे पैसे गोळा केले तेही असेच काही हजार कोटी रुपयाचे. त्यामुळे सत्यजित आबा, तुमची पुढची लोकसभेतली भाषणं याच्यावरच होणार आहेत. तुम्हाला याच्यावर बोलावं लागेल आणि तुम्ही बोलणार का नाही याची आम्हाला खात्री द्या, मग आम्ही तुम्हाला पूर्ण बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहे. सांगण्याचा मुद्दा असा की बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आपण सगळे क्रियाशील कार्यकर्ते आहात. मी मगाशी सांगितलं सुरुवातीला तसं बूथवर प्रभावीपणाने काम करण्याची जबाबदारी आपली आहे. मी महाराष्ट्रात आपण 10 ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवतोय. मी गेले काही दिवस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपाच्या अनेक बैठकात होतो. आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या 4 जागा असून फक्त 10 जागांवर आपण आग्रह धरला, 12 जागांवर. पण ही आघाडी व्हावी म्हणून आम्ही माघार घेतली. 2 जागा सोडल्या, 2-3 जागा सोडल्या. विदर्भातले तिकडं भंडारा, गोंदिया आणि अमरावती या आपण लढणाऱ्या जागा आणि ईशान्यपूर्व मुंबईतल्या अशा 3 जागा आपण सोडल्या. शेवटी आघाडी करत असताना कुठंतरी सामोपचार, समजूतदारपणा घ्यावा लागतो.